नमस्कार. माझं नाव धीरज नानाचंद वाल्मिकी आहे आणि मी ससून सौरभच्या रुग्णालय इथे कामाला आहे. आणि माझी आई श्रीमती शीला नानाचंद वाल्मिकी ही सुद्धा ससून सौरभच्या रुग्णालयामध्ये कामाला होती. आता ती रिटायर झाली. आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझी आई जेव्हा कामावर होती तिला कामावर TB झाला होता. आणि TB झाला होता म्हणून आम्ही काय केलं, आईला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये तिला लोकमान्य हॉस्पिटल तिकडे तिचा उपचार चालू होता. आणि ते गव्हर्नमेंटमध्ये नोंद करायची होती, ते आम्ही गव्हर्नमेंटमध्ये नोंद केली. नंतर आई कामावर रुजू होताना आम्ही सर्व कागदपत्र, डॉक्युमेंट्स, मेडिकल सर्टिफिकेट सगळे दिले डॉक्टर. आणि काय झालं त्याच्यामध्ये, जे आमचे डॉक्टर आहे डॉक्टर विजय जाधव, आमच्या ससूनमध्ये TBसाठी विशेष रजा असते. ती विशेष रजा आणि ते अर्जित रजा हे मंजूर करण्यासाठी डॉक्टर विजय जाधव यांनी माझ्याकडून 20,000ची मागणी केली होती. आणि मी ती 20,000 रुपये देण्यात नकार दिला. म्हणून तो माझ्यावर एवढा चिडला होता ना, त्यांनी माझी कास्टवर पण उलटपाट बोलला होता तो. आणि काय झालं त्याच्यामध्ये, आम्ही तक्रार केली. मी रीतसर तक्रार केली. आणि तक्रारीमध्ये त्या लोकांनी मला पण लई टार्गेट केलं. माझ्या भावाला टार्गेट केलं, माझ्या आईला टार्गेट केलं. आता माझी आई रिटायर झाली. आता माझ्या आईला रिटायर होऊन 2 वर्ष झालेत. आत्तापर्यंत माझ्या आईला रजेचे पैसे भेटलेले नाही आहे. 9 कमिट्या बसली. 9 कमिटीमध्ये पण या लोकांनी मला काही न्याय दिला नाही. एवढा आमचा मानसिक छळ, त्रास देतात आम्हाला. मला जीव मारण्याची धमकी देत 2दा आमच्या घरावर हल्ले केले. डॉक्टर अजय चंदनवाले, अजय तावरे, विजय जाधव, गौरोबा आवटे या लोकांनी मिळून माझ्या भावाला पण अडवलं रस्त्यामध्ये. त्याला पण मारहाण केली. आम्ही त्याची पण तक्रार केली. पोलिसांनी काही कारवाई केली नाही. साधारण 4 वर्षापासून आम्ही हेच काम करतोय. आईचे पैसे कधी देणार, हे लोक आहे एवढं ना. आणि मिनिस्टरसोबत या लोकांचे चांगले संबंध आहे. मुंबईला पण जाऊन बसतात. आम्ही मुंबईला पण जाऊन तक्रार दिली, त्याच्यामध्ये पण काय झालं नाही. ते पण सगळे मॅनेज आहे. गौरोबा आवटे, विजय जाधव, चंदनवाले, अजय तावरे. आणि मध्ये काय झालं, जेव्हा मी जात होतो ना, अरे आता थांब, आता ते पोरचा मॅटर झालाय, आता संस्थेची बदनामी होणार, तू गप्प बस. नंतर ते ललित पाटीलचा मॅटर झाला, त्याच्यामध्ये पण गप्प बस. ते मग 4,25 लाखाचं ते काहीतरी पैशांचा हे घाट झाले होते याच्यामध्ये पण मी गप्प बसलो. नंतर ते किडनीचा रॅकेट आला, त्याच्यामध्ये पण आम्ही गप्प बसलो. तर कधीपासून आम्ही गप्प बसणार? आता 4 वर्ष झाले. हे माझी आईची कोविडची रिपोर्ट. 3 महिने माझी आई कोविडला पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला ॲडमिट होती. हे बिल होता ना, आणि हे बिल पण डॉक्टर अजय तावरे यांनी सँक्शन केलेलं नाही आहे. एवढी खुन्नस, एवढं आम्हाला त्रास देतात. हे बघा ना, माझ्या आईचे बिल, डिस्चार्ज कार्ड सगळं आहे. हे बिल बघा. त्याच्यामध्ये पण या लोकांनी काय केलेलं नाही. आम्हाला जीव मारण्याची धमकी देतात. ते कधीपासून आम्ही हे सगळं सहन करायचं नाही का? आम्ही लई वैतागलो आहे. 4 वर्षापासून आम्ही तक्रार देतोय, काही कोणी दखल घेत नाही. या लोकांकडे पैसा आहे, पैसा घेतात, मॅनेज होतात. आम्ही गरीब लोक, आम्हाला त्रास. शेवटी आम्ही काय केलं माहिती आहे का? आम्ही पत्रव्यवहार दिलं. पत्रामध्ये सगळं नमूद, एकदम व्यवस्थित नमूद केलं. हे माझी आईची लोकमान्य हॉस्पिटलची सगळी रिपोर्ट आहे. आणि हे लोकांनी काय केलं माहिती आहे का? 4 वेळा मी जेवढे डॉक्युमेंट्स होते सगळे सबमिट केले. सगळे लपवतात. एवढा आमच्यासोबत मानसिक छळ चालू आहे ना, एवढं त्रास, एवढं धमक्या, दमदाट्या, एवढं काय सगळे सांगू तुम्हाला. लय वैतागलो आहे आम्ही. ससूनचे लोक, मी सुद्धा ससूनला कामाला आहे. मी म्हणतोय, ससूनच्या लोकांनी एवढा आम्हाला त्रास दिलाय ना, त्या अधिकारी लोकांनी, आम्हाला काय करू काय नाही. मला पण त्रास देतात कामाला. माझी बदली करणार, मला कुठल्या केसमध्ये अडकवणार, हे करणार, ते करणार, सस्पेंड करणार. आता मी काय केलं माहिती आहे का? मी रीतसर तक्रार दिली. एवढी तक्रार आहे, अजून पण भरपूर तक्रार आहे. हे बघा, याच्यामध्ये हे सगळी तक्रार आहे. एवढी करून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई नाही. आम्ही एवढं वैतागलोय ना, म्हणून मी आणि माझी आईची सर्व्हिस बुकमध्ये खाळाखोड केली. ते पण या लोकांना माहिती आहे. तेही पुरावे आहे. सगळे पुरावे यांच्याकडे आहे. तरी आम्हाला दमदाट्या करतात. ते गौरोबा आवटे, विजय जाधव,
हे सगळे एवढे आहेत ना अधिकारी लोक नाही, एवढे भ्रष्ट अधिकारी आहे. मी 20,000 रुपये विजय जाधवला दिले नाही म्हणून हे लोक खुन्नस करतात आहे माझ्याबरोबर. मला जीव मारण्याची धमकी पण देतात आहे, माझ्या पाठलाग करतात आहे. पोलीस काय करत नाही. पोलीस लोकांना पण तक्रार मी दिली, पोलीस काय हे नाही, पोलीस काही करत नाही. शेवटी मी आणि माझी आई 4/6/2026 रोजी माननीय अधिष्ठाता श्री एकनाथजी पवार यांच्या दालनासमोर सकाळी आम्ही आत्मदहन करणार आहे. आणि सोशल मीडियावर येण्याचं कारण असं आहे, कारण का हे पब्लिकला कळायला पाहिजे हे काय चालू आहे आमच्यासोबत. मीडिया काय करत नाही. 2-3 माझे मित्र त्यांना पण सांगितलं होतं माझी हेल्प करा, कोणीही माझी हेल्प केलेली नाही आहे. शेवटी आम्ही काय करणार माहिती, आम्ही मरणार आम्हाला माहिती आहे. 4 तारखेला आम्ही मरणार आहे, तो हे लोक काय करणार नाही. नंतर आमच्या मेल्यानंतर मीडिया येणार, त्या लोकांना विचार हे काय झालं ते काय झालं. नंतर काय आम्ही एवढं वैतागलो आहे ना, गौरवबा आवटे, विजय जाधव, अजय तावरे काय बोलायची काय गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय. अनिल माने ते भ्रष्ट माणूस, त्यांनी काय केले ते पण सस्पेंड आहे. जेवढे लोकांची मी तक्रार ते सगळे सस्पेंड आहे. अर्धे सस्पेंड आहे, अर्धे लोकांची बदली झाली. हे करप्शन ते करप्शन. आणि आम्हाला आम्ही एवढं मीन्स मागासवर्ग आहे म्हणून आम्हाला एवढा त्रास आहे का काय आम्हाला माहीत नाही. 4 वर्ष झाले आम्ही पत्रव्यवहार करतो हे, तरी ह्या लोकांनी काय याच्यामध्ये दाद घेतलेली नाही आहे. आज करणार उद्या करणार, थांब जरा, संस्थेची बदनामी होणार, हे बदनामी होणार. आणि एवढे मोठे जे घाल चालू आहे त्याचं काय. ये मॅटरमध्ये तुम्ही गप बसा, ते मॅटरमध्ये तुम्ही गप बसा. या मॅटर हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि आम्ही करायचं काय मग. आम्हाला आमच्यासोबत एवढा मानसिक त्रास, मानसिक छल एवढा होतोय, आम्हाला काय सांगायचं तुम्हाला नाही का. म्हणून आम्ही 4 तारखेला 4/6/2026 रोजी डीनचे ऑफिस समोर आम्ही आत्मदहन करणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही आहे. कारण आम्हाला एवढं त्रास दिला या लोकांनी की काय सांगायचं नाही का. डीनकडे जातो तर डीन म्हणतो हे माझ्या अंडरमध्ये येत नाही, तर तुम्ही गौरव आवटेकडे जावा. गौरव आवटे म्हणते डीनकडे जावा. अब जायचं कुठं. आयुक्तांना आम्हाला भेटण्याची परवानगी भेटत नाही, कोणाला आम्हाला भेटण्याची परवानगी भेटत नाही. आम्ही क्लास 4 सर्वंट आहे म्हणून. माझ्याबरोबर असं बरोबर चालू आहे तर मग किती लोकांबरोबर होत असेल असं. तर सगळ्यांना हे नम्र विनंती आहे की हे मेसेज जास्तीत जास्त पसरवा आणि आम्हाला न्याय द्या. धन्यवाद.